नमस्कार. सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वयंपाकघर कितीही मोठे असले तरी स्त्रींना तिथे जागा नेहमी कमीच पडते. विशेषतः त्यांचे किचन लहान आहे किंवा भाड्यांच्या घरात राहतात. त्यासाठी मसाल्याचे डब्बे, डाळीच्या भरण्या आणि भांडी व्यवस्थित ठेवणे मोठे आव्हान असते. ओट्यावर सामानाचा पसारा झाला की स्वयंपाक करायची जागा उरत नाही आणि डोक्याला ताप होतो. आज आपण बाजारातील महागडे रॅक किंवा मॉड्यूलचे किचन न बनवता घरातल्याच घरात टाकाऊ वस्तूपासून स्वयंपाकघरात दुप्पट जागा तयार करणाऱ्याचे 10 जादू आणि 0 बजेट उपाय पाहणार आहोत. 4 आणि 7 नंबरची ट्रिक लहान किचनचे वरदान ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1. डब्याची उभी रचना. लहान किचनमध्ये आपण नेहमी मोठी चूक करतो, ती म्हणजे आपले डबे ओट्यावर किंवा कपाटात एका ओळीत शेजारी ठेवतो. यामुळे कपाटाची रुंदी वापरली जाते पण वरची उंची कमी राहते. याऐवजी व्हर्टिकल स्ट्रिंग म्हणजे एकावर एक डबे ठेवण्याची पद्धत वापरा. मोठ्या डब्यावर लहान डब्बा आणि त्यावरूनही लहान डब्बा अशी 3 ते 4 डब्याची थप्पी लावा. शक्य असल्यास पारदर्शन किंवा काचेच्या भरण्या वापरा, जेणेकरून खालच्या डब्यात काय आहे हे दुरूनच दिसेल. या सवयीमुळे ओट्यावरील किंवा सेल्फवरील 50% जागा लगेच कमी होईल. 2. कपाटाच्या दरवाजाचा अंतर्गत वापर. आपल्या किचनच्या कपाटाला दरवाजाचे आपण फक्त बंद आणि चालू करण्यासाठी वापरतो, पण या दरवाजाच्या आतील बाजूला खूप मोठी जागा लपलेली असते. प्लॅस्टिकचे किंवा मेटलचे लहान हुक बाजारात मिळतात, ते दरवाजाच्या आतील बाजूला चिटकवा. या हुकवर तुम्ही लायटर, चिमटा, सुऱ्या, पिलर किंवा भांडी पुसण्याची कपडे लटकवू शकता. तसेच कपाटाच्या दरवाजा आत एक लहान लाकडी किंवा प्लॅस्टिकची पट्टी बसवून त्यात मसाल्याचे लहान डबे सहज ठेवता येतात. त्यामुळे ओट्याची गर्दी कमी होऊन सामान पटकन दिसते. 3. स्वयंपाकातील भिंतीचा हुशारीचा वापर. वॉल रूटिंग. जर तुमच्या किचनमध्ये सेल्फ किंवा कपाटाची कमतरता असेल तर किचनमधील रिकाम्याच भिंतीचा वापर करा. बाजारात मिळणाऱ्या स्वस्त पट्ट्या किंवा मॅग्नेटिक पट्ट्या भिंतीवर बसवून घ्या. भिंतीवर लावलेल्या हुकच्या स्टँडवर तुमची चहापत्तीची पातेली, पळ्या, चमचे, सळ्या आणि कढई लटकून ठेवू शकता. त्यामुळे कपाटातील मोठी भांडी ठेवण्याची जागा मोकळी होते. ओट्याच्या समोरील भिंतीचा असा वापर केल्याने स्वयंपाक करताना प्रत्येक वस्तू डोळ्यासमोर राहते आणि ती लवकर दिसते. 4. कॅबिनेटच्या खाली लपलेली जागा. लहान किचनमधील ही सर्वात जादुई ट्रिक आहे. आपल्या किचनमध्ये वरच्या बाजूला जी कपाटे असतात त्याशी लहानशी तळाशी म्हणजे खालच्या लाकडी भागाला छोटे हुक बसवून घ्या. या हुकमध्ये तुम्ही चहाचे कप किंवा लहान मग लटकवून ठेवू शकता. कपाट ठेवल्यास जास्त जागा व्यापते आणि फुटायचाही धोका असते, पण कॅबिनेटच्या खाली लटकवल्यामुळे कपातील पूर्ण कप, डाळी आणि किराणा सामानातील मोकळा होतो आणि कप दिसायला सुंदर वाटतात. 5. ताट आणि परातीसाठी उभी मांडणी. आपण सामान्यतः ताट आणि पराती एकावर एक डाव्या रचवू शकता. त्यामुळे खालचे ताट काढताना मोठा आवाज होतो आणि वरचे ताट विस्कटतात. ताट खूप जास्त जागा अडकवते. यावर उपाय म्हणजे कपाटात किंवा सेल्फमध्ये फाईन ऑर्गनायझर सारखे उभे रॅक वापरतात. ताट आणि पराती नेहमी पुस्तकासारखी उभी करून ठेवा. त्यामुळे एक लहान जागेत 10 ते 12 ताटं सहज बसतात आणि एक ताट काढला तर भांड्याचा अजिबात धक्का लागत नाही. 6. सिंकच्या खालच्या जागेत चतुर वापर. प्रत्येक किचनमध्ये सिंकच्या खाली पाईपच्या शेजारी मोठी जागा असते, जिचा वापर बहुतांश महिला फक्त कचऱ्याचा डब्बा ठेवण्यासाठी करतात. ही जागा आपण खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकतो. सिंकच्या खाली एक जुनी प्लॅस्टिकची बाटली किंवा लहान रॅक ठेवा. त्यात भांडी घासण्याचे साबण, लिक्विड, स्टिक स्क्रब, ओटा पुसण्याचे कपडे आणि टॉवेल स्क्वेअर व्यवस्थित रचून ठेवा. त्यामुळे हे क्लिनिंग सामान किचनमध्ये बाहेर कुठे दिसणार नाही. बाहेरची जागा स्वच्छ राहील आणि सिंकच्या जागेचा पूर्ण वापर होईल. 7. डब्यांच्या झाकणासाठी
शूज ऑर्गनाईज किंवा बास्केट किचनचे डबे एका आकाराने नसेल तर झाकणे कुठेही अडकून पडतात. भरणी मिळत नाही पण झाकण मिळत नाही अशी फजिती नेहमी होते. यासाठी एक साधी युक्ती करा. एक लहान प्लास्टिक टोपली किंवा घरात पडलेले पृष्ठाचा बॉक्स घ्या. कपाटातील सर्व डब्यांची झाकणे काढून त्या बॉक्समध्ये उभ्या स्थितीत फाईलसारखी लावून ठेवा. डबे एका कप्प्यात एकावर एक रचून ठेवा आणि झाकणाचे बॉक्स शेजारी ठेवा. त्यामुळे झाकणे कधीही गहाळ होणार नाही आणि खूप मोठी जागा वाचेल. 8. किचन ओटा कोपऱ्यांचा वापर. किचनच्या ओट्यांचा वापर हा नेहमी वाया जातो कारण तिथपर्यंत हात पोचणे कठीण असते. या कोपऱ्यात ठेवलेले सामान काढताना पुढील इतर सामान काढावे लागते. या कोपऱ्यात ठेवण्यासाठी बाजारात ट्रायंगल रॅक मिळतात. ते 3 मजली स्टँड कोपऱ्यात ठेवल्यास तिथे एकाच वेळी तेलाचे डबे, तुपाची भरणी आणि पिठाचे डबे सहज वापरतात. ओट्यांचा कोपरा वापरात आल्यामुळे ओटाचा मधला भाग स्वयंपाक करण्यासाठी पूर्णपणे मोकळा मिळतो. 9. ऑनलाईन बॉक्सपासून बनवा 0 बजेट सेल्फ विभाजक. कपाटातील कप्पे खूप उंच असतात त्यामुळे वरची जागा वाया जाते. बाजारात मिळणारे सेल्फ डिस्कवरी महाग असतात. त्यासाठी आपल्या घरात येणारे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टचे जाड पृष्ठाचे बॉक्स घ्या. ते बॉक्स मधोमध कापून मजबूत कप्पे बनवा. कपाटाच्या सेल्फमध्ये हे बॉक्स आडवे ठेवा. त्यामुळे जागा कप्प्याचे 2 भाग तयार होतील. खालील तुम्ही डाळीचे डबे ठेवू शकता आणि त्या पृष्ठाला बॉक्सच्या वरच्या बाजूला मसाल्याचे लहान डबे ठेवू शकता. त्यामुळे 1 रुपयाही खर्च न करता कपाटाची क्षमता दुप्पट होते. 10. खिडकीच्या चौकोनीत आणि ग्रिल्सचा वापर. जर तुम्ही किचनला मोठी खिडकी असेल तर खिडकीत चौकट तिची ग्रिल जागेच्या व्यवस्थापे खूप उपयुक्त ठरतात. खिडकीचा सगळ्यांना एस आकाराची हुक अडकवा. त्या हुकवर मोठ्या छोट्या गाळण्या, चहाची गाळणी, भाज्या धुण्याची टोपली किंवा लहान पळ्या लटकवू शकता. खिडकीजवळ हवा आणि ऊन असल्यामुळे त्या वस्तू धुवून तिथे लटकल्यास त्या लवकर वाळतात आणि जंतुमुक्त राहतात. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, हे होते लहान किचनमध्ये कमी जागेत दुप्पट सामान व्यवस्थित ठेवण्याचे 10 थेट प्रॅक्टिकल तोडगे. हे उपाय करण्यासाठी आपल्याला बाजारातून काहीही महागडे आणण्याची गरज नाही. फक्त थोडी हुशारी वापरायची आहे. तुम्हाला 10 ट्रिक्सपैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली, स्वयंपाकासाठी सर्वात जास्त उपयुक्त वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीला आवर्जून शेअर करा, जेणेकरून किचन चकाचक आणि ऑर्गनाइज होईल. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली बटनावर क्लिक करून आताच नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच थेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.